नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो, पॅडक्रॉप हे खताचं टोकन यंत्र आहे. या टोकन यंत्राने सर्व प्रकारचे खत आपण सर्व प्रकारच्या पिकासाठी देऊ शकतो. शिवाय यामध्ये 9 इंच, 10 इंच, 11 इंच, 13 इंच याप्रमाणे अंतरसुद्धा कमी जास्त करता येते. जे की 2 बियातलं असते त्याप्रमाणे खताचं सुद्धा 15 किलोचा बॉक्स दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार खत मिक्स करून ते द्यायचं आहे. तुम्ही ते देऊ शकता. हे यंत्राने सर्व प्रकारच्या पिकाला खत दिले असता हे खत झाकून जाणार आहे आणि जमिनीमध्ये जाणार आहे. त्यामुळे तुमच्या पिकाला ते खत व्यवस्थित लागणार आहे. खत झाकून देत असल्यामुळे हे यंत्र खूप फायदेशीर आहे. त्यामुळे खत हे 100% लागणार आहे. खत वाहून जाणार नाही कितीही पाऊस आल्यामुळे, कारण खत टोकन यंत्राने झाकून दिलं जाईल आणि खतावरचा खर्चसुद्धा कमी होईल. म्हणजे जिथं तुम्ही 4 बॅगा जर खत देत असाल, अशा ठिकाणी जर तुम्ही 2 बॅग जरी खत दिलं तरी ते तुमचं पूर्ण खत मातीआड होणार आहे आणि मातीआड खत झाल्यामुळे हे तुमच्या पिकाला सर्वत्र लागेल. शिवाय जे जाणकार शेतकरी आहे ते सुद्धा या मशीनबद्दल सांगतायत. चला तर आपण जाणून घेऊया. पॅडक्रॉपच्या खत पेरणी यंत्राद्वारे माझ्या HTBT कापसाला खताची पेरणी चालू आहे आणि या यंत्राद्वारे खत हे मजुराद्वारे खत टाकल्यापेक्षा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट खोलीवर, विशिष्ट अंतरावर आणि खत पूर्णपणे मातीने झाकले जाते. त्यामुळे हे पेरणी यंत्र, खत पेरणी यंत्र शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तेव्हा माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या पेरणी यंत्राद्वारे खत देऊन पिकाची उत्पादकताही जेणेकरून त्याची त्या खताची परिणामकारकताही विशेष करून वाढेल आणि पेरणीसाठीचा जो काही खर्च आहे तोही तुम्हाला वाचवता येईल. तेव्हा पेरणीसुद्धा मी पॅडक्रॉपच्या बियाणे पेरणी यंत्राने केली आणि खतसुद्धा मी त्याच पॅडक्रॉपच्या खत पेरणीद्वारे करतो आहे, खत पेरणी यंत्राद्वारे करतो आहे. धन्यवाद. काही लोकांची जी अशास्त्रीय पद्धत आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल अण्णा? खत देण्यासाठी कोणतंही रासायनिक खत जेव्हा आपण देतो तेव्हा ते जमिनीमध्येच मिसळलं गेलं पाहिजे, विशिष्ट खोलीवर. आणि ते तुम्ही जर जमिनीवरून टाकले गेलं ते रासायनिक खत, तर त्या खताचा बराच अंश हवेमध्ये, त्याच्यातलं विशेष करून नायट्रोजन जे आहे ते नायट्रोजन पूर्णतः हवेमध्ये 70% 80% नायट्रोजन हवेत विरघळून जातो, उडून जातो आणि त्याचा पिकाला काही फायदा होत नाही, शेतकऱ्यांचे पैसे वाया जातात. तेव्हा माझी विनंती आहे की खत पेरताना हे जमिनीमध्येच ते खत मिसळायला गेलं पाहिजे. याची सर्व शेतकरी भावांनी विशेष काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद.